नागपुरात जाऊया, उद्धव ठाकरे बोलतायत। निवडणुकीचं वातावरण काय तापलेलं नाहीये। मुंबईमध्ये मला काही जण म्हणतात की अजून काय पेटत नाही हो। म्हटलं जरा थांबावं, जेव्हा पेटेल ना तेव्हा विजवायला वेळ लागेल, म्हणून जरा धीराने पेटू द्या। फटाके फोडायला दिवाळी बाकी आहे अजून। मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी रामटेककरांचं अभिनंदन करतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय। याचं कारण मगाशी आपले खासदार म्हणाले की रामटेक हा आपला बालेकिल्ला, सलग 5 वेळा शिवसेनेने जिंकलेला। पण एकदा महाविकास आघाडी म्हटलं की त्याच्यामध्ये कद्रूपणा नाही करायचा। सुनील तर माझे जुने सहकारी आहेत। अगदी 95 साली मला आठवतंय, जेव्हा सुनील तुम्ही अपक्ष म्हणून उभे होतात, मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो। आणि मुद्दामून आठवण सांगतो, माझ्याबरोबर मनोहर जोशी होते, सुधीर जोशी होते। मी घरी गेलो, आम्ही सगळे घरी गेलो, बाबासाहेब होते, त्यांना भेटलो, नमस्कार वगैरे केला, चहा पान झालं। मग बाबासाहेबांनी विचारलं की काय काम काय तुमचं? आता काय सांगणार? मी त्यांना सांगितलं की बाबासाहेब असं आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते, पण कदाचित थोडं इकडे तिकडे 19-20 झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहेत। तर मग नाही, जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे। बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, बघू आपण। निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येते, आम्ही तुमच्या सोबत आहोत। मग त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला, सुनील तुम्हाला मंत्री केलं आणि शपथविधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले, पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन आला, बाबासाहेबांना परत भेटायचंय। म्हटलं आता काय भेटायचं, ठीक आहे, मोठा माणूस आहे। आले घरी, म्हटलं बाबासाहेब काय? ते म्हणाले तुम्हाला आठवत आहे की तुम्ही माझ्या घरी आला होतात? म्हटलं हो, आणि तुम्ही मला म्हणाला होतात की आमचं सरकार येतंय, पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज लागेल। तर मी म्हटलं होतं की हा पोरगा काय बोलतोय, याला कळते की नाही? एवढं सगळं काँग्रेसचं इकडे प्राबल्य आहे आणि मोठे झेंडे लावायला निघाले, त्यांचं कसं सरकार येणार? पण तुम्ही म्हणाला तसं झालं आणि हा मी सुनील माझा तुम्हाला दिला। आता तेव्हापासूनचा सुनील माझा सहकारी। मग रमेश बंग पण आले, सगळे सोबत आले मग, आणि ते सुद्धा एक आपण 4.5 वर्षाचं सरकार चालवलं। मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, पण परत आता आपण एकत्र आलेलो आहोत। आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही। मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही, पाठीमागनं वार करायचा नाही। रामटेक मागितली, आम्ही रामटेक दिली, आणि मला अभिमान आहे जे जे सगळे शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रेमी आहेत, त्यांनी सुद्धा कद्रूपणा केला नाही। महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय। पण हा विजय सोपा नव्हता। मध्ये तर असं वाटलं होतं की ज्या वेळेला रश्मितांचा अर्ज, जात प्रमाणपत्र होय ना, 1-2 ठिकाणी मी गेलो, शेताच्या बांधावरती, तिथे शेतमजूर महिला काम करत होत्या। मी गेलो त्यांच्यामध्ये, म्हटलं ताई काय कसं काय? हा बरं आहे। म्हटलं आता काय तुम्हाला 1500 रुपये मिळतात? बरं आहे ना तुमचं? काय म्हणे, त्या गद्दाराला 50 खोक्या आणि आम्हाला 1500 मध्ये काय घर चालतं काय म्हणे? गद्दारी करावी की काय आम्ही? आम्हाला फक्त 1500 रुपये, माझ्या पोराला ऍडमिशन द्यायचे, 1500 रुपयात होणार काय? म्हणजे आता ही महाराष्ट्राची ओळख तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख अशी करताय? गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500? बरं, 2014 साली हेच जे नरेंद्रभाई मोरे आपले तिकडे बसले आहेत, आम्ही त्यांचा प्रचार करत होतो। आम्हाला वाटलं होतं आता काय अच्छे दिन आएंगे, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये येणार। 15 लाखाचे 1500 का केलेत?
15 लाख देणार होता, त्याचे 1500 का केले? पण ह्यांचा जो कामा आहे की तुम्हाला बिझी ठेवायचं, आपल्याला भांडत ठेवायचं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय मध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना बेजार करून टाकायचं आणि जी मलई आहे ती मलई ह्यांच्या सगळ्या चेल्या चपाट्याने खायला द्यायची. आज का कालच बातमी आलेली, चंद्रशेखर बावनकुळेंना ती कुठली तरी जागा दिली, त्यांना आले ना बातमी तुमच्यापर्यंत, करोडो रुपयाची जागा जवळपास फुकटात दिली त्यांना. मी इकडे नागपूरला आल्यानंतर मला सकाळी माझे पदाधिकारी भेटले, मला म्हणाले साहेब आपलं सरकार आलं ना की याची चौकशी लावायची. म्हटलं नाही, चौकशी अजिबात नाही लावायची. मग म्हटलं आपण सरकारकडे जाऊ आणि बावनकुळेला जिथे जमीन दिली ना तिकडेच आजूबाजूला दुसरी त्याच दराने जमीन दुसऱ्या माझ्या माणसाला देऊन दाखवा तुम्ही, तर मग मानू आम्ही याच्यात भ्रष्टाचार नाही. पण मूळ मुख्य शहरातले मोक्याचे भूखंड आपल्याला भांडण करत ठेवून, दंगली पेटवून हे सगळे मलई खात आहेत. भूखंडाचा श्रीखंड हे बावनकुळे सारखे भाजपवाले खात आहेत. बरं, मला वाटलं होतं की अदानीचा जो राक्षस आहे तो फक्त मुंबईत आहे, की धारावीमध्ये त्यांनी जो काय हाहाकार केलेला आहे, मुंबईमध्ये हाहाकार केलेला आहे, तो सगळा विषय मी मांडणारच आहे नंतर, दसऱ्याला मांडेन किंवा नंतर मांडेन. पण आज बातमी मी वाचली की आपल्या विदर्भातली चंद्रपूरची एक शाळा, कोरमेल कॉन्व्हेंट स्कूल, ही सुद्धा अदानीला देऊन टाकली. मग अदानी म्हणजे काय, राष्ट्रसंत आहेत की काय, की सगळे जय देवा जय देवा जय अदानी बाबा अशी आरती म्हणणार की काय सगळे? ते बाकीची माणसं काय मेलेत? वन नेशन वन इलेक्शन, मी म्हणेन तसं नाहीये. यांचं वन नेशन वन कॉन्ट्रॅक्टर ही या मोदींची धारणा आहे की एकच कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे, तो म्हणजे माझा बाब्या हा अदानी. आमच्यावरती जेव्हा तुम्ही घराणेशाहीची टीका करतात, काही जण इथले उठवण बोल म्हणतायत की काही ना त्यांचं फक्त कुटुंबच सांभाळायचं असतं. हो, कुटुंब वत्सल मी आहेच, माझे सगळे कुटुंब वत्सल आणि हेच माझं कुटुंब आहे. जेव्हा करोना आला होता, जेव्हा हे भाजपवाले बोंबलत फिरत होते, अगदी कोश्यारी सुद्धा, मंदिरं उघडा, मशिदी उघडा, सगळी चर्चेस उघडा, तेव्हा मी सांगितलं की नाही, सगळेजण हे करोनाग्रस्त होऊ शकतात, त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं, कृपा करा आणि ही प्रार्थना स्थळं आता उघडायला देऊ नका. मी उघडणार नाही. मला अभिमान वाटतो, ते किती बोंबलले तरी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने माझा कुटुंब प्रमुख म्हणून जे मी बोललो ते तुम्ही मानलत. म्हणून आणि म्हणून तिकडे जसं योगी आणि त्यांच्या राज्यात घडलं तसं माझ्या महाराष्ट्रामध्ये घडलं नाही. हे तुमचं कर्तृत्व आहे, माझं कर्तृत्व नाही. आणि तेव्हा मी एक ती घोषणा दिली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. अरे होय, हे सगळं कुटुंब माझं आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे, हे पुढाकार घेऊन मी बोललो होतो. नाही तर मध्ये आता ते आलं होतं पेव, बरं झालं बंद झालं. मोदी परिवार, मोदी परिवार. अरे परिवार कुठे? तुम्ही फिरताय इकडे, आज इथे दिले गेले, उद्या बाई तिकडे गेले, परवा तिकडे गेले, परिवार कुठे तुम्हाला? मग माझी जनता, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची काळजी घेतली, मुलाबाळासारखी घेतली, आणि शिवाजी महाराजांनी एकदाच फक्त आग्र्याला बंदिवान होऊन म्हणून जावं लागलं होतं का? कारण मिर्झा राजे जयसिंग हिंदू होता, पण आपल्याच माणसांवरती चालून आलं. हेच आपलं दुर्दैव आहे. आणि त्यांनी ओळखलं की या राजाचा जीव हा सिंहासनात नाही, त्याच्या रयतेमध्ये आहेत, म्हणून त्यांनी छळायला सुरुवात केली. आणि महाराजांनी बघितलं की माझ्या रयतेचा छळ चाललाय, काय करू शकतो? आग्र्याला गेले, पण आग्र्याला जाऊन सुद्धा औरंगजेबा सुद्धा समोर जे झुकले नाही, ते या अब्दाली समोर आपण झुकू असं ना वाटतं. ही आम्हाला मिळालेली शिकवण आहे. आज तर नुसती सुरुवात होते, अजून विधानसभा बाकी आहे. काय करणार आहात विधानसभेला? काय ठरवलेत की नाही? काय जोर दिसत नाही, काय दिसतंय? अरे असा एवढ्या मोठ्या जोरात बोला की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामा नये. जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात, अमित शहा पवार साहेबांना आणि मला संपवायला येतोय, संपू देणार आहात? तुम्हाला मी सरळ सांगतो, मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल, अमित शहा संपू शकत नाहीत. या जनतेने सांगावं की उद्धव घरी बस, मी घरी बसेन. पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे घरी बस, तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल.
आणि हा लढा केवळ माझा नाहीये, हा लढा केवळ पवार साहेबांचा नाहीये, नुसता काँग्रेसचा नाहीये, हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे. एक क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज आज तुमच्या गावामध्ये अवतरलेत आणि ते तुमच्याकडे बघतायत की अरे तुम्ही काय करताय, माझा नुसता पुतळा उभारताय का? जी शिकवण, जे तेज मी तुमच्या धमन्यांमध्ये टाकलेलं आहे त्या तेजाला तुम्ही जागता आहात. महाराष्ट्रावरती तेव्हा जे संकट आलं होतं, संपूर्ण देशावरती संकट आलं होतं, तेव्हा हे तेज जर जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शाह जन्माला आले असते की नाही मला माहिती नाही. आज ते जन्माला आले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे संकट होतं, सुलतानी संकट होतं, ते एकट्या महाराष्ट्रातल्या या दैवताने रोखलं, म्हणून आज हे दिल्ली बघू शकतायत. आणि आज दिल्ली आम्हाला डोळे वठरून दाखवते. ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत जनता वाटते की काय? ही जनता कमकुवत नाही. आणि मी आज सांगतोय ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय, जर पटत असेल तर हो सांगा हात वर करून, नसेल तर नाही सांगा, की आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय, मोदी आणि शहाना सांगतोय की तुमची भीक आम्हाला नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही कामगार आहोत, आम्ही शिवरायाचे मावळे आहोत, आमच्या मनगटामध्ये जोर आहे, आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय. तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नकोय, त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही. हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे. असताना जे वाटतं की मी म्हणजे कोणीतरी आहे, तुम्ही कमवायचा नाही. दररोज दिल्ली समोर शहा आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहायला पाहिजे. ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही. मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि नाही ते गुलाब जॅकेटवाले म्हणजे महाराष्ट्र आहेत. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे. आणि त्यांचे जे कार्यक्रम चाललेत, जाऊ द्या, आज त्यांची जी सगळी मस्ती चाललेली आहे, एक एक योजनांचा पाऊस पाडताय. लाडकी बहीण द्या ना, पैसे तुमच्या खिशातले नाही देत, माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देतायत. मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना, पोचली की नाही तुमच्यापर्यंत? पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे, कारण मी माझे पैसे नव्हते दिले, मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं होतं, तुमच्या हक्काचं दिलं होतं. हे सगळे दोन्ही मंत्री माझे सहकारी बसलेत, एक सुद्धा कार्यक्रम आम्ही केला नव्हता. कर्जमुक्ती मिळावे, कर्जमुक्ती मिळावे, सगळ्यांना गाड्या भरभरून आणतायत, पैसे देऊन आणतायत, जेवण देऊन आणतायत. अरे आज तर आमच्याकडे काहीच नाहीये. तरी बरं सुनील केदार तुमच्याकडे पक्ष आहे, तुमची निशाणी आहे. मी आणि अनिल देशमुख बसले, आमचा पक्ष पण चोरलाय, आमची निशाणी पण चोरलेली आहे. माझ्याकडे तर देण्यासारखं काही नाहीये. तरी सुद्धा तुम्ही मला इकडे बोलवताय, महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावताय. मग इकडे मी विचारतो, मी तर तुम्हाला काहीच देत नाहीये. अनावरण करायला लावताय, मग इकडे मी विचारतो, मी तर तुम्हाला काहीच देत नाहीये. 1500 रुपये तर सोडा, काहीच देऊ शकत नाही. तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलात. एकाने तरी पैसे घेऊन इकडे एक तरी माणूस भडकवलाय? कोणतरी नाश्ता पाण्यावरती आलाय? कोणाला तरी आपण पाकिटातनं पैसे दिलेत? मग तरी सुद्धा ही जनता काय ते उद्धव ठाकरेला संपवणाऱ्याने हा विचार करायचा की उद्धव ठाकरे म्हणजे नुसता माणूस नाही, तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. आणि मला माझ्या महाराष्ट्राबद्दल अमित शहाजी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. आणि मी तुम्हाला वचन देतोय, हे सरकार उलथवून टाकायचं म्हणजे टाकायचंच. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथवून टाकायचं. अगदी नागपुरामध्ये तुम्ही मगाशी कोण बोललात, त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. मला विजय हा निसट्टा विजय नकोय, दणदणीत विजय पाहिजे. आणि आपलं सरकार आल्यानंतर जी महाराष्ट्राची लूट चालली, उठसूट गुजरात, उठसूट गुजरात, पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेन तुम्हाला. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एक तरी बातमी आली होती की इथला एक उद्योग तरी गुजरातला गेले? बातमी आली होती? मग 2.5 वर्षामध्ये हे मिंदे तिकडे लाचार झाल्यानंतर एवढे उद्योग का गुजरातला गेले? नागपूरचा उद्योग आता काल परवाकडे गुजरातला गेला. वेदांत फॉक्सकॉन, बर्ल ड्रग पार्क, सगळे सगळे सगळे, मुंबईचा आर्थिक केंद्र सुद्धा गुजरातला.
आणि म्हणून यांना शिवसेना संपवायची, कारण त्यांच्या या महाराष्ट्र लुटीच्या आड त्यांना रोखणारी शिवसेना आहे. पवार साहेब आहेत, काँग्रेसच्या सोबत आहेच. पण ही नुसती सत्तेची लढाई नाही, ही महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठीची लढाई आहे. जो जो स्वाभिमानी असेल, महाराष्ट्र प्रेमी असेल, तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील. आणि जो कोणी उमेदवार, सुनील तुम्ही सांगितलंय, खासदार साहेब तुम्ही पण बोललात की रामटेकची जागा आम्ही सोडली, तुम्ही निवडून आणलीत. पण रामटेक मधल्या मला साईच्या साई जागा, उमेदवार काँग्रेसचा असेल, उमेदवार शिवसेनेचा असेल, उमेदवार महाविकास आघाडीचा असेल, उमेदवार काँग्रेसचा, शिवसेना, राष्ट्रवादीचा कोणी जरी असला तरी मला साईच्या साई विधानसभा जागा जिंकून देण्याचं तुम्ही वचन दिलं पाहिजे. जसं मी तुम्हाला वचन दिलंय तसं तुम्ही मला दिलं पाहिजे. आणि हे वचन देऊन जर आपण आपलं सरकार आणणार असो तर एकदा एकच घोषणा द्या, जी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान असणारी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहेब. तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून सरकारवर निशाणा साधलाय. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मवियाचाच विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.